नमस्कार. धनत्रयोदशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आजची सकाळ मी फराळ बनवण्यापासून चालू केली. मी आज बनवणार होते चिरोटे. त्यासाठीचं मी पीठ पूर्ण मळून घेतलं आणि त्याला भिजून ठेवलं, झाकून ठेवलं. आणि चिकू पण उठला तर आंघोळ वगैरे घालून घेतली. तोपर्यंत ते पीठ वगैरे भिजलं होतं. आणखीन थोडा वेळ त्याला झाकून ठेवलं मी. आणि चिकू बाहेर हॉलमध्ये खेळेपर्यंत पटकन मी त्याची खायची तयारी केली. त्याला आज मी बनवलं होतं मस्त मिठाचं उपीट. आणि ते उपीट थंड होईपर्यंत मी दुपारच्या स्वयंपाकाची सुद्धा तयारी करून घेतली होती. आणि मग मी चिकूला घेऊन गॅलरीमध्ये गेली त्याला खाऊ घालण्यासाठी. बापरे, एवढा त्रास देत होता ना तो. एक दिवशी खूपच त्रास देतो. कसं त्याला खाऊ घातलं आणि त्याला खेळायला सोडलं. तोपर्यंत पटकन मी रांगोळी काढून घेतली. रांगोळी काढत मी विचार करत होते की काहीतरी मोतीचे लड्डू बनवावे, ट्राय करावे. ते बनवायला घेतले मी. खूपच थकून गेली होती पण इच्छा होती करायची म्हणून करायला घेतले आणि केलेसुद्धा. आणि वेळ जसा भेटेल तसं मी दुपारी आधी थोडीशी तयारी राहिली होती डेकोरेशनची. ते छोटे छोटे आकाशकंदील वगैरे लावून घेतले घरामध्ये. आणि सगळं कळेपर्यंत वाजले होते 5. मग मी मस्त झाडून वगैरे घेतलं, घर स्वच्छ केलं. आणि तोपर्यंत सासूबाईंनी बाजारामधून हळद, कापूर, मीठ वगैरे आणलं होतं. छोटासा झाडू वगैरे आणलं होतं. असं म्हणतात की धनत्रयोदशीच्या दिवशी हे आणणं शुभ असतं. आणि मग मी दिव्यामध्ये सगळे दिवे तयार करून घेतले. दिव्यामध्ये तेल लावून घेतलं. आणि 13 दिवे धनत्रयोदशी दिवशी लावतात आणि ते तसे देवापुढे लावून घेतले. त्याची पूजा केली. आणि हे पहा शुभम लहानपणीचे दिवे आठवले असावे कदाचित. फटाके फोडत होता तो. आणि तोपर्यंत मी बाहेरही दिवे वगैरे लावून घेतले. मस्तपैकी छान असं दिवाळीसारखं वातावरण झालं होतं. याचं काय फटाक्यावरून मन अजून हे झालं नव्हतं वाटतं. तो मस्त लहानपणाच्या आठवणीमध्ये गुंतला होता. ओ माय गॉड, बघू शकता तुम्ही. अशाच प्रकारे आम्ही मस्तपैकी फटाके वगैरे उडवले. तर अशा प्रकारे आम्ही धनत्रयोदशीची पूजा करून घेतली.